ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येणार आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता जे नशीब हुलकावण्यात देत होतं ते नशीब मात्र आता सायलीच्या बाजूने झाले आणि सायली या सगळ्यामध्ये खरी तन्वी असल्याचं सगळ्यांच्या समोर आलंय। पण पण आता खरा मालिकेतला टर्निंग पॉइंट म्हणा, लीप पॉइंट म्हणा, सगळं सगळं एकाच वेळेला घडणार आहे आणि ते म्हणजे सायलीच्या बाळांचं सत्य। आता सायली या सगळ्यामध्ये मात्र आता गोंडस बाळांना जन्म तर देणार आहे, पण त्याच वेळेला घडणारी घटना मात्र इकडे प्रियाचं आयुष्य बदलून टाकणार आहे। प्रियाच्या आयुष्यामध्ये मात्र आता अशा काही घडामोडी घडणार आहेत की त्यानंतर मात्र आता प्रियाला या सगळ्यामध्ये इकडे आता अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागणार आणि आता स्वतःच्या बाळाच्या अस्तित्वासाठी तिला पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात यावं लागणार आहे। पण त्याच वेळेला मात्र इकडे कल्पनाने कोणताही पुढचा मागचा विचार न करता इकडे हक्कलपट्टी केलेली आहे, ते म्हणजे प्रियाची। आणि एकाच वेळेला दोन बाळांची भविष्य मात्र आता निवडली जाणार आहेत। एकाच वेळेला दोन बाळं आता मात्र सुभेदारांची या जगामध्ये त्यांची भविष्य घेऊन आता येणार आहेत। नक्की काय घडणार, कसं घडणार आणि या सगळ्यामध्ये सायली आणि प्रिया यांची आयुष्य कशी 360 डिग्रीमध्ये टर्न होणार आहेत पाहू। आपण इकडे पाहत आहोत की महिपतला मात्र आता इकडे सारखं सारखं साक्षीची आठवण करून देत मात्र आता सचिनने त्याला इकडे सांगितलेलं आहे, अण्णा मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे सगळं नाटक करताय की आता खरंच करताय। म्हणजे साक्षीला ज्या लोकांनी बर्बाद केलंय, तिला तोंड लपवून फिरण्यासाठी ज्या लोकांनी मात्र मजबूर केलंय, त्या लोकांची तुम्हाला काहीच देणं घेणं नाही आहे का? मला खरंच काही कळत नाहीये। त्यांचं सगळं भलं होतंय, ती सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठा आनंदाचा क्षण येतोय आणि तुम्ही तुम्ही हातावरती हात ठेवून अशा पद्धतीने बसणार आहात का? ते काही नाहीये अण्णा, मला असं वाटतंय की आता तरी तुमचा डोळा उघडा, रुद्रावतार धारण करा आणि रुद्रावतार धारण करून मात्र आता तुमच्या मुलीच्या न्यायासाठी, हक्कासाठी पेटून उठा। असं म्हटल्यावरती मात्र आता महिपत काही बोलत नसला तरी आपल्याला महिपतचे मनसुबे मात्र आता कळत आहेत। महिपत या सगळ्यामध्ये काहीही बोलत नसला तरी सुद्धा त्याच्या डोक्यात विचार चालू आहेत आणि महिपत मनातल्या मनात विचार करतोय, तुला काय वाटते, हा सगळा अपमान मी विसरलेलो आहे? अजिबात नाहीये। पण आता जर का मला इकडे मोठी धाव घ्यायची असेल तर 4 पावलं पुढे जाण्यापेक्षा आधी 2 पाऊल मागे मला यायला पाहिजे। ज्या वेळेला मी आता 2 पाऊल मागे येईन आणि त्याच वेळेला मात्र आता माझ्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र हे सगळं सुभेदार आणि किल्लेदार यांना बर्बाद करण्यासाठी मी काय करणार आहे ते। म्हणजे आपल्याला महिपत हा सुधारलेला नाहीये, हे सुद्धा प्रेक्षकांनो दाखवण्यात आलेलं आहे। महिपत या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त ॲक्टिंग करतोय किंवा महिपत या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मात्र आता दिखावा करत आहे की आपण सुधारलोय, पण सुधारण्याची मात्र आता त्याला कोणतीच गरज काही नाहीये, कारण तो फक्त दिखावा चालू आहे। पण इकडे सचिनला हे सगळं समजत नाहीये। सचिन आता विचार करतो, नाही, अण्णांचं नक्की काय चाललंय ना, हे सत्य मला आता साक्षीला सुद्धा सांगायला पाहिजे। एकदा जर का कदाचित साक्षीने ह्यांना कॉल केला ना तर या सगळ्यामध्ये हे कदाचित मात्र आता विरघळतील म्हणा, किंवा साक्षी जर का म्हटली की अण्णा तुम्ही बदला घ्या तर घेतील। आता त्याच्याकडे एकच होप लागून राहिलेली आहे, ते म्हणजे साक्षी, आणि तो त्या दिवशी साक्षीला आता कॉल करणार असतो। पण महिपतच्या डोक्यात काय चाललंय हे आता स्वतः महिपत या व्यतिरिक्त कुणालाही कळू शकत नाहीये। बरं, तोपर्यंत आपण आता सायलीच्या आगमनाची सगळी तयारी झालेली आहे। सायलीच खरी तन्वी असल्याचं मात्र आता समजल्यापासून प्रत्येकाचा उत्साह या सगळ्यामध्ये मात्र आता द्विगुणित झालेला आहे आणि सायलीला न्याय मिळवून दिलेला आहे नियतीने, आणि त्यासाठी मात्र जो तो प्रयत्न करतोय की तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी सगळेच जण मात्र तिला पायघड्या घालून स्वागत करतायत। छान सुंदर गाणं तयार झाले, सायली आता घरात आले आणि त्यानंतर सगळेजण सांगतायत, खरं तर तू सायली होतीस त्यावेळेला सुद्धा आता आम्हाला या सगळ्यामध्ये तू तितकीच प्रिय होतीस, पण आता आता तू तन्वी आहेस हे समजल्यावरती मात्र आता त्या सगळ्याचा आनंदच बदलून गेलाय। आतापर्यंत आमच्या अर्जुनला बाळ या घरात येणार आणि आता म्हणून आम्ही खुश होतो, पण आज पहिल्यांदा अर्जुन आणि तन्वी यांचं बाळ या घरात येणार आहे। ही गोष्ट आमच्यासाठी किती आणि कशी आनंदाची आहे
ही आता आम्ही तुला सांगू सुद्धा शकत नाहीये. तू आमच्यासाठी जे काही आता घेऊन आलेली आहेस ना आनंद आणि सुख, तो आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे. असं म्हणत पूर्णाईने मात्र आता आपल्या नातीचं कौतुक करत तिला आता औक्षण केले आणि औक्षण करून मात्र आता आपल्या नातीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी कोणाची दृष्ट लागू नये यासाठी मात्र आता मोठं एक पूजासुद्धा घातली. झाले पूजा वगैरे संपन्न झाले. सायलीचे दिवससुद्धा आता भरत आलेले आहेत. सायलीचे दिवस भरत मात्र आता जवळजवळ 8 महिने होऊन गेलेले आहेत आणि आता सायलीला 9वा महिना सुरू झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने इकडे आता मालिकेचा एक ट्रॅक बदलत चाललेला आहे. आत्तापर्यंत मालिका ज्या कलाकारांच्या सोबत चालले आणि त्यानंतर मात्र आता ट्रॅक बदलताना आपल्याला दिसत आहे. सायली इकडे आता दिवसेंदिवस छानपैकी ग्लो करते आहे. सगळ्या घरच्यांचं प्रेम, कौतुक, आदर हे सगळं तिला मिळत आहे. जे सुख 20 वर्ष तिला आता मिळालं नव्हतं, ते सगळं सुख 20 वर्षानंतर मिळत आहे. असंच एक प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तिचे 8 महिने पूर्ण करून 9व्या महिन्याकडे वाटचाल करत आहे आणि प्रियाला मध्ये-मध्ये पॅनिक अटॅक यायला लागलेले आहेत. त्याच्यातच प्रियाला मात्र आता म्हणजे जेलचं हे सगळं वातावरण आणि या सगळ्यामध्ये तिची जडणघडण, तिच्या बाळाची जडणघडण मात्र आता योग्य रीतीने होत नाहीये. पण त्याच वेळेला सायलीला मात्र आता घरच्यांचं प्रेम आणि कौतुक मिळतंय. प्रिया या सगळ्यामध्ये चवताळून उठलेली आहे. स्वतःला मिळत नाही हे एक, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या गोष्टी सायलीला मिळत आहेत. हे तिच्यासाठी आता जास्त दुःखाची गोष्ट असते आणि त्यानंतर एके दिवशी मात्र आता प्रिया विचार करते, काहीही झालं तरीसुद्धा मी या जेलमध्ये माझ्या बाळाला जन्म देणार नाहीये. काहीही झालं तरी या जेलमधून पळून जाण्यासाठी मला कोणतेही म्हणजे साहस करायला लागलं तरीसुद्धा मी तयार आहे. साम, दाम, दंड, भेद सगळं सगळं वापरेन आणि या सगळ्यामध्ये मी आता इथून पळून जाणार आहे, असा प्रिया विचार करते आणि फायनली प्रिया आता मदत घेते ती म्हणजे सचिनची. ती सचिनला सांगायला लागते मला ह्या जेलमधनं पळायचं आहे आणि त्यावरती सचिन म्हणायला लागतो तुला हे इतकं सोपं वाटतं का? आपल्यासाठी जर का आता महिपत आपल्या पाठीशी उभा राहिला असता तर कदाचित हे शक्य झालं असतं. पण महिपत आपल्या पाठीशी उभाच नाहीये आणि असं असताना कशी काय तू पळून जाऊ शकतेस? यावरती ती सांगायला लागते मला ते काहीही माहीत नाहीये. मला महिपतचं माहीत नाहीये, मला नागराजचं माहीत नाहीये. मला फक्त इथून पळून घालव तर आणि तरच मी या सगळ्यामध्ये त्या सायलीचा खात्मा करेन. मी तुला वचन देते. सायली आणि आता तिचा खात्मा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता तो सांगतो काय उपयोग आहे त्या सायलीला संपवून? अगं ती सायली मात्र आता इकडे प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट सायली ज्या वेळेला बाळाला जन्म देईल त्यावेळेला ती जरी राहिली नाही तरी सुद्धा तिची बाळं आता इकडे हक्क सांगणच ना किल्लेदार कुटुंबावरती. आणि सुभेदार म्हणजे किल्लेदारांची प्रॉपर्टी गेली म्हणजे माझी प्रॉपर्टी गेली, सुभेदारांची गेली म्हणजे तुझी गेली. कसंही झालं तरी सुद्धा तुझा बाळ हे सुभेदारांचा वारस आहे ना. यावरती ती सांगते तेच सांगते मी तुला. आपल्या दोघांच्या भल्यासाठी तू मला इथून बाहेर काढ. मी एकदा इथून बाहेर पडले नक्की सायली सकट तिच्या बाळाला सुद्धा आता संपवायला मी कमी करणार नाहीये. म्हणजे काय होईल माहितीये का? सुभेदारांची प्रॉपर्टी ही माझ्या बाळाची आणि किल्लेदारांची ही तुझी प्रॉपर्टी, असं म्हणत आपण आता आपली आपली वाटणी करून घेऊया. या दोघांनी मात्र आता मनसुबे रचत आपली आपली वाटणी करून टाकलेली आहे आणि आता या दोघांना माहित नाहीये की नियतीने या दोघांच्या मागे आता काय नियोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी मात्र आता इकडे प्रिया पूर्णपणे पळून जाण्यासाठी तयार झालेली आहे आणि प्रिया आता या सगळ्यामध्ये त्याला सांगते की काहीही कर मला पळव. आणि आता आपले सगळे हे वापरून इकडे राकेश प्रियाला पळवायला निघालेला आहे. बरं आता मात्र सायलीचे 9 महिने भरलेले आहेत आणि सायलीला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावरती मात्र आता इकडे सायलीला एक नाही तर 2 बाळांना जन्म दिलाय. प्रियाला याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. प्रिया आता खरं तर जेलमधून पळालेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाने मात्र आता जेलमधून पळून निघत आता इकडे या आणि इकडे सायलीला 2 बाळं झाले. सायलीची एंट्री झालेली आहे. प्रियाला आत्तापर्यंत बाळांना आणि सायलीला काहीच करता आलेलं नाहीये कारण आता पूर्णपणे प्रोटेक्शनमध्ये सायली इकडे आपल्या बाळांना जन्म देत आहे आणि त्याचमुळे मात्र आता प्रियाला काही करता नाही आले. पण प्रिया आता पळून गेलेली आहे जेलमधून आणि प्रियाचा शोध मात्र चालू आहे. प्रियाचा शोध जरी चालू असला तरी प्रिया आलेली आहे सुभेदारांच्या घरामध्ये आणि आता कल्पनाला या सगळ्यामध्ये ती इकडे विनंती करत आहे काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या बाळाचा स्वीकार करा.
मला या घरात थारा द्या. पण कल्पनाला माहिती आहे, एकदा हिला थारा दिला तर मात्र ही बाई सायलीला काहीही करू शकते. आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना काय निर्णय घेणार? कल्पना आता इकडे अश्विनच्या बाळाच्यासाठी प्रियाला या घरात थारा देणार का? आणि प्रियाने जे काही राकेशला वचन दिलंय ते वचन ती पूर्ण करणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.